महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नाशिक येथे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतीक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगातील वंदनीय आहे. अशा महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मंत्री भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार दिव्यानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फुले दाम्पत्यांचे काम उत्तुंग आहे. त्यांच्या आदेशानुसार वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. राज्यातच सामाजिक समतेचा पाया घातला गेला. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतशील राज्य आहे. त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी, कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडत तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले. पुण्यातील मुलींची पहिली शाळा असलेले भिडेवाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. राज्यात औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांद्वारे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगले काम करता येणार आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य विकासात आपण सर्व घटकांचा विचार करत आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींसाठी शिक्षणाची वाट प्रशस्त करून दिली. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, संविधानाचा मार्ग दाखवला. त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी लढा दिला. ते युगपुरुष होते. त्यांनी असामान्य कामगिरी बजावली. त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळे परिवर्तन घडू लागले. सामाजिक कार्यात त्यांचे नाव अग्रेसर राहील, असंही त्यांनी सांगितलं. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लक्ष न्यूज नाशिक.